नांदगाव पंचायत समिती मतदारसंघातून पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तशी पूर्ण तयारी आपण केली होती. माझा अचानक शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. काय सांगाल याबाबत? नमस्कार. मी सर्वप्रथम नांदगाववासी असतील तसे पंचक्रोशीतील सर्व गाव असतील यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. मी नीरज महादेव मोरे. मी माझ्या पत्नीचा उमेदवारी अर्ज या नांदगाव पंचायतीमध्ये सादर केला होता, परंतु याला खूप काही कारणं आहे. ती कारणं मी आपल्या सिंधुदुर्ग टुडे या न्यूज चॅनलमध्ये सर्वांना सांगण्यास इच्छितो. याला पहिलं कारण म्हणजे मी एक अपक्ष अर्ज सादर केला होता. मी काही महिन्यापूर्वी BJPमधून शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळी शिंदे गट, शिवसेना असेल आणि भाजप पक्ष ही युती झाली. त्यामुळे मी नाराज असून अपक्ष अर्ज दाखल केला पत्नीचा. त्यावेळी आदरणीय माझे पक्षश्रेष्ठी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे असतील, आदरणीय दत्ताजी सामंत असतील, आदरणीय उपनेते संजयजी आगरे असतील, यांच्याशी संपर्क केला की साहेब मी असा फॉर्म माझ्या मिसेसचा भरलेला आहे, काय करू? तर साहेबांनी सांगितलं की मोरिये, आपली युती आहे आणि या युतीला कुठेही गालबोट लागता कामा नये. त्यामुळे हे बोलणं झाल्यानंतर मी आपले स्थानिक आमदार आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील यांच्याशी भेट घेतली. सरपंच भाई मोरजकर असतील, आबा भिडे असतील आणि माझी पत्नी प्राची मोरे यांच्याशी एक भेट घेऊन एक चर्चा झाली. साहेबांनी मला सांगितलं की मोरिये, काही काळजी करू नको, तुला आणि तुझ्या पत्नीला योग्य ती संधी पुढील काही दिवसामध्ये देऊ अशी आश्वासनं दिली. शेवटी मी युती धर्म असल्यामुळे पक्षसृष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि तो मी विश्वास ठेवून हा मी उमेदवारी अर्ज माघारी घेत आहे. आणि मी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मला वाटतं आता ज्या हर्षदा वाळके मॅडम आहेत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचाही मला आनंद आहे की माझा युतीचा उमेदवार जिंकला. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे खास कारण म्हणजे दुसरं कारण की नांदगाव पंचायत समितीचं राजकारण पाहिलं असेल तर या ठिकाणी भाजप विरुद्ध उबाटा असं राजकारण होतं. मी 21 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मी नाराज होतो हे पक्षश्रेष्ठींना कळालं. त्यानंतर आपल्या गावातील जे काही उबाटाचे कार्यकर्ते असतील, पंचक्रोशीचे कार्यकर्ते असतील यांच्याशी मी थोडी संगनमत केली की मला ही सीट लढवायची आहे आणि आपल्याला जिंकायची आहे. त्यावेळी काही लोकांनी मला सांगितलं की तुझा पक्षप्रवेश व्हायला पाहिजे, तर तुला आम्ही मदत करू. मी म्हटलं की पक्षप्रवेश न करता आपण जर स्थानिक आपले जे काही मुद्दे आहेत या विषयावरती एकत्र येऊन ही निवडणूक लढूया. आपल्याला कुठला भाजप पक्ष असेल, शिंदेसेना असेल किंवा उबाटा पक्ष असेल, या कुठल्याही पक्षाला आपल्याला हरवायचं नाही आहे. आपल्याला जे आज स्थानिक लेवलला राजकारण चालतं ह्या राजकारणाला कुठेतरी एक चांगला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण निवडणूक लढूया. आणि त्यामुळे मी त्यांचं म्हणणं काही ऐकलं नाही आणि मी थोडा खचून गेलो की जर आतापर्यंत ह्या आपल्या अटी आपल्या जर आल्या तर पुढे निवडणुकीत आपल्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राहून मी माझ्या पक्ष वाढवण्यासाठी मोठं काम करण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट अशी झाली, मी असं म्हणालो, माझ्या स्वतःशी म्हणालो की जर एवढ्या गोष्टी जर होत असतील आणि आपण अर्ज मागे घेऊन जर एखादा उमेदवार जिंकत असेल आणि त्याचं श्रेय जर मला मिळत असेल तर मला याचा खूप आनंद आहे की आपण थांबलो
म्हणून कोणीतरी जिंकला. मी जर थांबलो नसतो तर समोर तर जिंकला नसता असंही मला वाटतं. त्यामुळे जिंकलेल्या उमेदवाराला मी सांगू इच्छितो की त्यांनी यापुढे आपल्यासाठी कोणी त्याग केला, आपल्यासाठी कोणी मदत केली याचाही विचार करावा. आणि हर्षदा वाळके मॅडम याच्याशी माझं वैयक्तिक काही भांडण नाही. त्यांना पुढील वाटचालीची माझी शुभेच्छा आहेतच. परंतु त्यांनी आता नांदगावला काही पद मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी जे पद मिळाल्यानंतर ही आपली पंचक्रोशी आहे, या पंचक्रोशीचा त्यांनी कामाचा एक मला वाटतं चौका षटकार मारून या पंचक्रोशीमध्ये त्यांनी खूप कामं केली पाहिजे. आपल्या पंचक्रोशीचं नाव लौकिक आणलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आज वाळके मॅडम जिंकल्या म्हणजे आम्ही जिंकलो असं मी समजतो. त्यामुळे असे निर्णय हे घ्यावे लागतात. मी तर राजकारणात अजून नवीन आहे. माझ्यापेक्षाही खूप मोठमोठ्या लोकांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. त्यामुळे मी आज जरी अर्ज माघारी घेतला असेल तरी मी सांगू इच्छितो मी थांबणारा नाही आहे. मी ह्यापुढेही आज 2 पावले मागे घेऊन पुन्हा एकदा नवीन झेप घेणार आहे. याची सर्व माझे जे हितचिंतक असतील त्यांना सांगू इच्छितो की नीरज हा थांबणारा नाही आहे, पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार आहे. परंतु मला एका गोष्टीचं दुःख वाटलं की आज नांदगाव गावामध्ये चर्चा होती की नीरज तू मागे घेऊ नकोस मिसेसचा, तुझी उमेदवारी भरली आहेस, तू जिंकू शकतोस. आणि मला त्या लोकांनी जे प्रेम दिलं त्या गोष्टीचं वाईट वाटतं की सर्वसामान्य माणूस म्हणतोय की तू जिंकू शकतोस, परंतु माझे जे सहकारी होते, मी नावात या ठिकाणी घेत नाही आहे, तर सर्वांना माहिती आहे की त्यांनी माझी बाजू धरून ठेवली असती तर ह्या ठिकाणी चित्र हे वेगळं असलं असतं असं मला वाटतं. परंतु जाऊ दे, ते प्रत्येकाचे निर्णय वेगवेगळे असतात. सगळंच काही मला वाटतं असं झालं असतं तर माझ्या बोलायला काही किंमत नाही. परंतु आता मी अनेक गोष्ट सांगू इच्छितो की ज्याने माझ्यासमोर जी कटकारसंग रचली असतील मला उमेदवारी मिळू नये म्हणून, त्यांना सांगू इच्छितो तुमची गेली 8 दिवस जी झोप उडालेली आहे ती लक्षात राहू दे. यापुढे नीरज मोरे किंवा प्राची मोरे असतील किंवा माझे जे सहकारी असतील, माझ्यावर ज्याचं प्रेम होतं त्या सगळ्यांना घेऊन नांदगावचा विकास कसा होईल, या पंचक्रोशीचा विकास कसा होईल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आदरणीय निलेश राणे असतील यांच्या माध्यमातून असेल, आदरणीय पालकमंत्री नितेश राणे साहेब असतील यांच्या माध्यमातून असून विकासाचा धडाका हा चालू राहणार आहे. आणि पुन्हा एकदा महायुतीचे जे उमेदवार निवडून आलेले आहेत, बिनविरोध झाले असतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. आणि शेवटी महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकला आहे याचा मला आनंद आहे. आणि येत्या निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी मी सुद्धा प्रचाराला जाणार आहे आणि तोही उमेदवार मी चांगल्या भरघोस पद्धतीने निवडून काढणार. धन्यवाद.